Good morning, student. Let's continue chapter number 14, elements, compound and mixture. म्हणजे एलिमेंट्स म्हणजे एखाद्या एक जे ॲटमपासून बनलेला एलिमेंट्स म्हणतात. कंपाऊंड दोन तीन ॲटमपासून किंवा मॉलिक्यूलपासून बनलेल्या मॉलिक्यूलला कंपाऊंडमध्ये असतात. आणि मिक्सचर म्हणजे भरपूर याच्यापासून. सो लेट्स रिकॉल. फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी डिफरंट स्टेट ऑफ मॅटर आर देअर, नेम देम. किती डिफरंट स्टेट ऑफ मॅटर आहे आणि त्या कोणत्या. तर बघा, जसं की आता फॉर एक्झाम्पल आपण घेतले तर आपल्याला भरपूर दिसतं की पाणी जे आहे ते पाणी रूपामध्ये लिक्विड रूपामध्ये असतं. नंतर आपण जर आईस घेतला, बर्फ घेतला, तर बर्फ कोणत्या रूपामध्ये असतो, सॉलिड. देन आपण जर वेपर्स घेतल्या, वाफा घेतल्या, पाण्याच्या वाफा, तर त्या पाण्याच्या वाफा कोणत्या रूपामध्ये आहे, वेपर्स रूपामध्ये किंवा गॅसियस फॉर्ममध्ये त्या असतात. ह्या त्याच्या म्हणजे डिफरंट स्टेट किती झाल्या, 3 स्टेट झाल्या. आणि कोणकोणत्या, तर सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट ब्रिंग्स अबाउट अ चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर. मग कोणती चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर आहे, तर सॉलिडचं रूपांतर लिक्विड रूपामध्ये होत असतं, लिक्विडचं रूपांतर गॅसेस रूपामध्ये होत असतं, पुन्हा गॅसेस त्याचं लिक्विड रूपामध्ये. म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅसेस ह्या तिघी स्टेट एकमेकांमध्ये काय होत असतात, चेंजेस होत असतात. व्हॉट आर प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. मग मॅटरच्या प्रॉपर्टी काय आहे. मग मॅटर काय आहे, तर एखादी वस्तू, छोटासा मॅटर म्हणजेच काय, अणूंपासून बनलेला कण, त्याला मॅटर असे म्हणत असतात. तर मग काय आहे मॅटरच्या प्रॉपर्टी, म्हणजे प्रत्येक कोणता ना कोणता आपण पदार्थ घेतला तो सूक्ष्म बारीक बारीक अगदी डोळ्यांना न दिसणाऱ्या अशा कणांपासून तो बनलेला असतो, त्याला मॅटर असे म्हणत असतात. डू ऑल सबस्टन्स हॅव द सेम प्रॉपर्टीज. प्रत्येक सबस्टन्सला सेम प्रॉपर्टी, म्हणजे प्रत्येक जो सबस्टन्स घेतला आपण त्याला प्रत्येकाला एकच प्रॉपर्टी असते का, की त्याची लिक्विड ते लिक्विड रूपामध्ये, किंवा लिक्विड ते सॉलिड ते सॉलिड रूपामध्ये, किंवा गॅसेस ते गॅसेस रूपामध्येच रूपांतर होते, नाही, प्रत्येकाची सेम नसते. Classify the following substance according to their properties. Water, thermocol, soil, iron, coal, paper, rubber, copper, core, plastic. ह्या हे जे आपल्याला दिलेले आहे नेम्स, या सर्वांच्या आपल्याला क्लासिफाय म्हणजे डिफरंट करायचे की पाणी हे कोणत्या रूपामध्ये आहे, थर्मोकॉल, सॉइल. ओके. देन आहे मॅटर. मग मॅटर कशाला म्हणतात, तर तुम्हाला मी आता जस्ट सांगितलं की सूक्ष्म अगदी सूक्ष्म कणांपासून बनलेल्या वस्तूला मॅटर असे म्हणत असतात, किंवा मॉलिक्युल्सला मॅटर असे म्हणत असतात. सो वी से दॅट an object is made of certain substance. The terms matter is also used as a synonyms of substance. In scientific language, however, a single term is used for a single concept, and that which an object is made of is called matter. म्हणजे बघा, मॅटर मी तुम्हाला सांगितलं की सर्टन सबस्टन्स, एखादा सबस्टन्स जो आहे तो कोणत्या आणि कोणत्या याच्यापासून बनलेला असतो, आणि मग तो एखाद्या सिंगल टर्म्स म्हणजे एखाद्या सिंगल याच्यापासून बनलेला असू शकतो, किंवा सिंगल त्याच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. तर त्याला तशा सबस्टन्सला किंवा ऑब्जेक्टला आपण काय म्हणत असतो, मॅटर असे म्हणत असतो. द पर्टिक्युलेट नेचर ऑफ मॅटर अँड प्रॉपर्टी ऑफ मॅटर. प्रत्येक पर्टिक्युलर नेचर आणि ऑफ मॅटर म्हणजे मॅटरच्या प्रॉपर्टी आपल्याला बघायच्या, आणि पर्टिक्युलर म्हणजे कशा पद्धतीने ते प्रॉपरली असतात ते बघायचं. सी, टेक अ पीस ऑफ chalk and keep on dividing into 2 smaller pieces. What will happen? आपल्याला एक तुकडा चॉक घ्यायचा, त्याचा तुकडा करायचा, 2 तुकडे करायचे. 2 तुकडे आपण करणार तेव्हा काय होणार आहे की आपण 2 तुकडे करत असताना ते सेपरेट 2 तर होतीलच, पण त्याचबरोबर 2 तुकड्यांमधून आपण जेव्हा त्याला ब्रेक करणार त्यावेळेस त्याच्यामधून बारीक अशी पावडर उडेल. जशी ती आपल्याला आपण काही बघू शकतो डोळ्याने, काही नाही बघू शकत, म्हणजे ही आपल्याला त्यामध्ये
आढळणार आहे. म्हणजे काय आहे ते मॅटर त्याच्यामध्ये आहे. विप अ ड्रॉप ऑफ इंक विथ अ हँकरचीफ. व्हॉट इफेक्ट डज इट हॅव ऑन अ क्लोथ ऑफ द हँकरचीफ. एक ड्रॉप आपण शाईचा आपल्या रुमालावरती टाका, काय दिसेल आपल्याला. आपण शाईचा एकच बूंद टाकला आता, तो का होतो त्या ठिकाणी पसरतो का नाही. तो जेवढा आपण टाकला तेवढाच तो पडतो का नाही, तर तेवढा आजूबाजूला तो पसरत असतो. व्हॉट हॅपन व्हेन द लीड ऑफ बॉटल परफ्यूम इज ओपन. ज्यावेळेस एखाद्या परफ्यूम बॉटलचं लीड आपण ओपन केलं तर काय होणार, काय होत असेल बरं. जर गॅसेस परफ्यूम असेल तर तो काय होतो, तो गॅस असल्यामुळे उडून जातो. हे आपल्याला पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये. ओके. इट इज अ मॅटर प्रेझेंट इन व्हेरियस थिंग इन सॉलिड, लिक्विड और गॅसेस स्टेट दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर देअर प्रॉपर्टीज इवन दो they are divided into small particles. Their properties due to matter present in them remain the same. The properties such as the white color of chalk, the blue color of ink, the fragrance of perfume are the properties of matter of which each of them is made. बघा, म्हणजे आपण क्वेश्चन बघितले, त्याचा आन्सर काय आहे की प्रत्येकामध्ये आपल्याला सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस हे तिघं याच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला कळलं की फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला सॉलिड रूपामध्ये मिळालं होतं की चॉकची पावडर होणार 2 तुकडे केल्याच्या नंतर. आपलं म्हणजे पावडर काय झाली, आपल्याला प्रेसिपिटेट मिळाला म्हणजे तो काय झाला सॉलिड रूपामध्ये. सेकंड याच्यामध्ये आपल्याला इंक हँकरची कोर आपण टाकली, रुमालावरती आपण टाकली तर ते पसरली म्हणजे लिक्विड रूपामध्ये मिळाला. नंतर थर्ड क्वेश्चनमध्ये परफ्यूम जो मी तुम्हाला सांगितला गॅसेस रूपामध्ये, तर तो काय झाला गॅसियस स्टेटमध्ये झाला. म्हणजे हे त्याच्या प्रॉपर्टीज झाल्या. प्रत्येक उदाहरणानुसार वेगवेगळ्या प्रॉपर्टीज त्याच्या आल्या. देन जे मॅटर आहे, जे काही मॅटर आहे ते प्रत्येकाला काय आहे, कलर आहे, प्रत्येकाला फ्रॅग्रन्स म्हणजे ओडर आहे. प्रत्येकाचा प्रॉपर्टी जे आहे ती कशापासून मॅटरपासून बनलेली आहे. नंतर ट्राय दिसमध्ये बघा, फिल अ ग्लास ऑफ वॉटर अप टू द ब्रिम, ड्रॉप अ स्मॉल स्टोन इन इट, व्हॉट हॅपन. आपल्याला एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडे थोडे तुकडे टाकायचे दगडाचे, छोटे छोटे कण टाकायचे दगडाचे. काय होणार आहे बरं, आपण ग्लासच्या याच्यामध्ये पाणी जे घेतलेलं होतं त्याची लेव्हल काय होताना दिसेल आपल्याला, इन्क्रीज होताना दिसेल. कारण त्या जे दगड आहे त्या दगडामुळे ते काय होणार आहे, दगड पण जागा व्यापणार आहे, त्याच्यामुळे त्याची लेवल आपल्याला वाढताना दिसणार आहे. सेकंड आहे, टेक अ बॅलन्स, प्लेस अ स्मॉल स्टोन इन वन पॅन अँड बिग स्टोन इन अ अदर, विच पॅन गोज डाऊन, व्हाय. आपल्याला बॅलन्स करून बघायचं आहे की एका याच्यामध्ये आपल्याला छोटा दगड घ्यायचा आणि एका याच्यामध्ये मोठा. 2 पारडे असतात बरोबर. आपण जर काटा बघितला तराजू काटा, त्याचे 2 पारडे असतात. एका पारड्यामध्ये आपण जर मोठा दगड घेतला आणि एकामध्ये छोटा घेतला तर काय होणार आहे, जो मोठा दगड आहे टावलेला आहे तो पारडा खाली येणार आहे आणि ज्याच्यामध्ये छोटा आहे तो वरती तरंगणार आहे. बरोबर. हा बॅलन्स होईल का, नाही होणार. ते जो म्हणजे याला वेट आहे, म्हणजे काय, ज्याला वेट आहे तो काय होताना दिसेल आपल्याला, डाऊन म्हणजे खाली आलेला आपल्याला दिसणार आहे. See, objects have mass and mass can be measured with the help of device like the common balance. Also they occupy space. They acquire both these properties from the matter that they are made of. In other words, mass and volume are two important properties of matter. बघा, म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं की जे आपण बॅलन्स बघितलं, बॅलन्समध्ये कॉमन थिंक आहे की ते आपल्याला लगेच कळत आहे की ज्याला वजन आहे तो काय झाला खाली गेला. म्हणजे मॅटरला जे काही आहे मॅटर त्याला काय आहे, मास आणि व्हॅल्यूम आहे. ही तर आपल्यावरला या उदाहरणावरून समजलं. Many kinds of matter found in nature are in pure form, that is, they contain only one constituents. In scientific language, matter
made of only one constituent is called substance. For example, gold, diamond, water, chalk, other kind of matter are made of two or more substances. They are called mixture. बघा मग काही निसर्गामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात की त्या गोष्टींना जे आहे की ते एकाच कन्स्टिट्युएंटच्या बनलेल्या असतात किंवा ओन्ली वन कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे एकच एक कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे एकच त्याच्यामध्ये यूज केलेलं असतं की एकाच वस्तूपासून अणूपासून ते बनलेली असते. तर तशा याला काय म्हणत असतात, सबस्टन्स असे म्हणत असतात. मग तसे कोणते झाले तर फॉर एक्झाम्पल गोल्ड आहे, डायमंड आहे, वॉटर आहे, नंतर चॉक आहे. हे गोल्ड, डायमंड हे कुठे मिळत असतं आपल्याला, खनिजमध्ये मिळत असतं, म्हणजे खाणीमध्ये सापडत असतात. नंतर वॉटर जे आहे ते वॉटर कुठे सापडलं आपल्याला, नदीमध्ये. म्हणजे पाणीसुद्धा H2O हायड्रोजन प्लस ऑक्सिजन याच्यापासून बनलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच कॉन्स्टिट्युएंट्स यूज केलेला आहे, अदर, म्हणून त्याला काय म्हटलं आहे, सबस्टन्स म्हटलं आहे. ओके. मग अशा मिश्रणाला म्हणजे हे काय झालं, एक मिश्रण झालं. जसं की आता याच्यामध्ये गोल्ड आणि डायमंड हे झाले एक ओनली वन कॉन्स्टिट्युएंट, ज्याला सबस्टन्स म्हणणार आपण. वॉटर काय झालं याच्यामध्ये, मिक्सचर झालं. अंडरस्टँड स्टुडंट. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एलिमेंट.